फॅमिलीज तिथं आलेले आहेत. काल परवा मी वजरचौंड्यात होतो. PWDचा अधिकारी रिटायर झालाय आणि तिथं सेवा करतोय. तोही एक नोकरच आहे. शेवटी तुम्ही आमच्यातलेच आहात. तुम्हाला वात्रट बोलून, तुम्हाला विरोध करून, काहीतरी वाईट वंगाळ बोलून तुमचा हातपाय मोडतो, तुम्ही रानातच येऊन दाखवा, ही आमची प्रवृत्ती नाही. सगळ्यात महत्त्वाचं बंडूभाऊ, कारण आपला शेतकरी वाचला पाहिजे हा एकमेव उद्देश डोळ्यापुढे ठेवून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी उभा केलेलं हे आंदोलन आहे. त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला वाईट बोलणार नाही. आता बाहेर पाऊस चालू आहे. माझा शेतकरी पावसातच काम करतो, भिजतच काम करतो. आजारी पडली त्याला हे काय नसतं, अजिबात जाणीव नसते त्याची, कारण त्याला जगाला वाचवायचं आहे. स्वतः मेला तर चालेल पण जगाला वाचवतो. या शेतकऱ्यावरती जर अण्णा त्या अधिकारी मोनार्च कंपनी असू देत, ना आपले तहसीलदार असू देत, नाहीतर आपले इथले सर्कल असू देत, नाहीतर आमचे अण्णा असू देत, जर तुम्ही जबरदस्तीने काय करायला लागला त्या भाषेत तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. हे टेप करून तुम्ही जिल्हाधिकाऱ्याला दाखवा. आमची काय धमकी नाही, विनंती वजा सांगायला लागलोय. आज 1.5 वर्ष झालं आमचा शेतकरी टाहो पडून तुम्हाला सांगतोय आमचा विरोध आहे. तर तुम्ही आज 3 वेळा आमच्या शेतकरी दारात काय येता. आता दुसऱ्या टायमाला नोटीस काढलेत. तुम्ही आमचा आता या ठिकाणी पंचनामा करा. आमचे सगळे शेतकरी आहेत, पंचनामा करा, आमचा विरोध नोंदवा आणि तुम्ही आमच्या भागात यायचं नाही अशी कळकळीची विनंती करतो. विरोध पुन्हा एक वेळ घ्या. तुम्हाला लिगल जर द्यायचं असेल तर हा विरोध घ्या आणि पुन्हा आमच्या रानात येऊ नका एवढी कळकळीची विनंती करतो. आमच्या शेतकऱ्याच्या वतीने सांगतो, हा शक्तीपीठ रद्द व्हायसाठी सरपंच साहेब बंडूभाऊ 2 मिनिटं विनंती करतो. सरपंच आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती आहे, या ठिकाणी शक्तीपीठाला विरोध असलेला हा आमचा ग्रामसभेचा एक ठराव आपण सर्वांनी एकमताने घेऊया. सगळ्यांना मंजूर आहे ना? हा एक मतानं अण्णासाहेब ठराव घ्या एवढी विनंती करतो आणि थांबतो.